लक्ष द्या. बोलला का? हा, आता एक व्हेरिएशन सांगतोय क्वेश्चनचं, लक्ष द्या. समोर लक्ष द्या. ऐकायला येतंय का? आता लक्ष द्या. पहिलं व्हेरिएशन सांगितलं मी तुम्हाला. बीट्स मधल्या क्वेश्चन वरती काही व्हेरिएशन सांगायला लागलो. की व्यवस्थित ऐकले तर क्वेश्चन फक्त क्वेश्चन कडे बघितल्यानंतर सुटतो. पेन सुद्धा उचलावा लागत नाही, फक्त गोळा करायसाठी पेन उचलावा लागेल. आता काय सांगायला लागलो ते व्यवस्थित ऐका. कारण क्वेश्चन्स हे फक्त विचार करून सोडवायचे. तिथे तुम्हाला फार कॅल्क्युलेशन करायला मी लावणार नाहीये बीट्स मध्ये. आम्ही तुम्हाला फक्त इथं सिंपल थॉट्स तुमचे केवढे क्लिअर आहेत तेवढे बघणार आहोत. जो थॉट आता मी डिस्कस केला तो असा होता, काय की टेन्शन इन द वायर वाढलं की फ्रिक्वेन्सी ऑफ वायर काय होते, इन्क्रीज. आणि फॉर्म्युला काय आला होता, 1/12 किंवा Q/12 √T/N असा वायरच्या फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आला होता. टेन्शन स्क्वेअर रूट मध्ये होतं, ठीक आहे, पण टेन्शन इन्क्रीज झालं की वायरची फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होत होती. पण तुम्ही बघायचं होतं की कुठला N1 ट्रू आहे आणि कुठला N1 फॉल्स आहे. येस नो? येस. आता सेम क्वेश्चन, देयर इज अ वायर, देयर इज अ ट्युनिंग फोर्क. ओके, आता मी वायरला काय करणार नाही, वायरला ऍज इट इज ठेवणार. लेट्स से द फ्रिक्वेन्सी ऑफ वायर इज N1 and let's say the frequency of tuning fork is N1 and the frequency of wire is N2. Let's say wire and tuning fork are initially producing 4 beats per second. So N1 minus N2 or N2 minus N1 is equal to 4. Okay? एकाला कशाला तरी रेफरन्स घेऊया. कशाला रेफरन्स घेऊया तुम्ही सांगा, ते करतो. कशाला रेफरन्स घेऊया? N2. Okay. मग N1, either N1 will be ahead of N2 by 4. कितीला पुढे असेल तो? 4. Or it will be behind the N2 by 4. ही झाली फ्रिक्वेन्सीची स्केल. ओके, फाइन. आता पुढे डेटा असा दिलाय. मग सारखाच क्वेश्चन पण पुढे डेटा असा दिलाय. नाउ आता मी जर असा क्वेश्चन केला, the tension in the wire is decreased. Tension in the wire is decreased and it is observed that the beats are increased. बघा, टेन्शन इन्क्रीज झाल्यानंतर बीट्स म्हणजे मॉड ऑफ म्हणू का डायरेक्टली, त्यातलं एक्झॅक्ट माहित नाही म्हणून काय म्हटलं, मॉड. हा, टेन्शन इन्क्रीज झाल्यामुळे हा डिफरन्सचा आकडा नंबर, मॉड नंबर विदाउट साइन काय झाला, इन्क्रीज झाला. then what is the frequency of tuning fork if the frequency of wire is 256 hertz? मगासारखं झालं का बरं? नाही, आपल्याला टेन्शन काय करायचंय, डिक्रीज करायचंय. आता बघा कुठला करायचा सांगा, किंवा N1 ची ट्रू व्हॅल्यू काय असेल, हा N1 कराय, पुढचा कराय की मागचा कराय? ऑप्शन ए, ऑप्शन बी, जरा नीट विचार करून सांगा. पेन उचलायचं नाही कोणीच, नीट विचार करा. म्हटलं तर तुम्हाला वायरच्या फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला लिहून देतो. नंबर ऑफ लूप्स इनटू फंडामेंटल. परत 1/12 अंडर रूट वेलोसिटीचा फॉर्म्युला अंडर रूट E बाय म्यू. टेन्शन काय झाले बाय, डिक्रीज. वायरची फ्रिक्वेन्सी काय होणार, डिक्रीज. N2 काय होणार, डिक्रीज. N2 डिक्रीज झाल्यानंतर बीट्स इन्क्रीज व्हायचे की डिक्रीज? बोला सगळ्यांनी, बीट्स किती व्हायचे, इन्क्रीज डिक्रीज? इन्क्रीज. तर बीट्स कसे इन्क्रीज होतील, ए असेल तर की बी असेल तर? डिफरन्स तर कमी झाला ना, डिफरन्स वाढला ना. सो हे खरं आहे, हे खरं आहे. सो व्हॉट विल बी N1? व्हॉट विल बी N1? N2 256 आहे, व्हॉट विल बी N1? 260. So what is the frequency of tuning fork? Answer is 260. समजा लागला क्वेश्चन. सो हे झालं वायरचं टेन्शन इन्क्रीज डिक्रीज करून ते वाला व्हेरिएशन. अजून 2 व्हेरिएशन आहेत. सगळे व्हेरिएशन संपले की टाइपच संपतात, त्यांना काय करताच येत नाही. तर आमचं काम आहे व्हेरिएशन कव्हर करणं
तर त्यांचं काम काय, या व्हेरिएशन पैकी एक क्वेश्चन परीक्षेला टाका. आता व्हेरिएशन बघा, आता कोण उत्तर देते बघूया. तुमचं माइंड प्रिपेअर झालंय का अशा टाइपचे क्वेश्चन्स ना टॅकल करायला? मजा येणार आहे बघा. दिस फ्रिक्वेन्सी N2 अगेन, दिस फ्रिक्वेन्सी N1 अगेन. इनिशियल नंबर ऑफ बीट्स प्रोड्यूस्ड किती घेऊयात परत? 4. We don't know whether N1 minus N2 is 4 or N2 minus N1 is 4. We just don't know. Fine. Now, initially the wire was producing 4 beats with the tuning fork. कोण पुढं कोण मागं माहित नाही. Okay. Now the tuning fork is loaded with the wax. काय केलं? Repeat करा. Tuning fork is loaded with the wax. म्हणजे काय केलं? थोडंसं वॅक्स जे काय मेन ज्याला म्हणता तुम्ही मराठीमध्ये, ते वॅक्स काय केलं, या ट्युनिंग फोर्कच्या प्रॉन्ग्सना लोडिंग करायसाठी वापरलं. केलं का? लोडिंग, लक्ष द्या. लोडिंग जेव्हा ट्युनिंग फोर्क लोड होतो, लोडिंग केल्यानंतर लोडिंग डिक्रीजेस द फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क. काय लक्षात ठेवायचं? लोडिंग मुळे काय होतं? डिक्रीजेस द फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क. बोला, लोडिंग झालं तर फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क काय होणार? डिक्रीज की इन्क्रीज? डिक्रीज. सो लोडिंग आणि डिक्रीज लक्षात ठेवायचं. ओके फाईन. सो परत क्वेश्चन आहे का बघा. आता हे सगळे क्वेश्चन बोल, हे सगळे क्वेश्चन कसे आहेत बघा. हे सगळे क्वेश्चन कसं बघायला गेलं की सिंगल लाइनर आहे. सिंगल लाइनर म्हणजे काय? एक सिंपल थॉट आहे, नेक्स्ट स्टेपला उत्तर आहे. ओके. पण हेच क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील, पण त्याचे सगळे व्हेरिएशन कव्हर्ड असतील तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. तुम्ही डायरेक्टली विचार करून डायरेक्टली आन्सर लिहा. परत बघा. इनिशियली द वायर was producing 4 beats with the tuning fork. When the tuning fork is loaded, वायरला काय केलंय का? वायरला डिस्टर्ब केलेलं नाहीये. काय केलं त्यांनी? ट्युनिंग फोर्क इज लोडेड. मेणबत्तीचं वेल वितळलं होतं, आता लाईट गेली होती, ते वेल घेतलं आणि कशाला लावलं? ट्युनिंग फोर्कला लावलं. Now the prongs are loaded with the wax. Now the prongs are vibrating with lesser frequency than the original. म्हणजे ट्युनिंग फोर्कची ओरिजिनल फ्रिक्वेन्सी N1 असेल, पण आता N1 ही फ्रिक्वेन्सी काय होणार आहे बा? मॉडिफाय होणार आहे. चला सांगा, तुम्ही सांगाल तो रेफरन्स घेतो. कशाला रेफरन्स घेऊ? N1 ला की N2 ला? कशाला घेऊ? N2. चला N2 तर N2 रेफरन्स. N1 इथं असेल और N1 इथं असेल, माहित नाहीये. When the tuning fork was loaded, it was observed that एकतर लोडिंग केलं होतं आणि बीट्स जे ऐकायला आले होते ते इन्क्रीज झाले होते. बीट्स वॉज इन्क्रीज. mod of N2 minus N1 or mod of N1 minus N2. आकडा डिफरन्स काय झाला होता? इन्क्रीज. This was the observation. Initially the wire was producing 4 beats with the tuning fork. When the tuning fork was loaded, listen to me carefully. When the tuning fork was loaded with the wax, it was observed that the beat frequency increased. Then what is the true frequency of tuning fork? Unloaded tuning fork जेव्हा होता त्याला म्हणायचं true frequency or unloaded frequency. What is the unloaded frequency of tuning fork? कोण सांगेल? 256. बघ बाबा, मला तर काय माहित नाही. करा विचार. ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी काय बा? N1. काय केलंय? लोडिंग केल्यामुळे ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी काय होणार? डिक्रीज. सो कुठे गेला? N1 काय व्हायला पाहिजे? डिक्रीज. N1 काय व्हायला पाहिजे? डिक्रीज. हा, आता मला सांगा, बीट्स वाढले की कमी झाले? बीट्स वाढले की कमी झाले? ऑप्शन ए और ऑप्शन बी? हा, बीट्स काय व्हायला पाहिजे? डिफरन्स काय व्हायला पाहिजे? वाढला पाहिजे. कुठं वाढला? ए ला की बी ला? सो विच वन विल बी द ट्रू फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क? 252 असणार. ती लोडिंग केल्यामुळे काय होणार? डिक्रीज होणार आणि बीट्स ऐकायला
जास्त येणार. कळलं का? सेकंड बेंच समजलं तुला आता? अंदाज पंचे उत्तर द्यायचं नाही, रॅन्डम गेस करायचा नाही. समजायला लागलंय का? समजलं? अजून एक व्हेरिएशन करूया, लास्ट व्हेरिएशन. आता हे तुमच्याकडे आलं पाहिजे. 4 व्हेरिएशन होते, 3 मी केले. वायरचं टेन्शन इन्क्रीज डिक्रीज, आणि ट्युनिंग फोर्कचं एक आहे लोडिंग आणि दुसरं असतं फायलिंग. वायरचं टेन्शन काय करतात? इन्क्रीज ऑर डिक्रीज, आणि ट्युनिंग फोर्कचं लोडिंग आणि फायलिंग. आता फायलिंग म्हणजे काय? परत आहे फायनल व्हेरिएशन फॉर फायलिंग म्हणजे ट्युनिंग कोड एका फाईल मध्ये घालायचा आणि सबमिट करून टाकायचा. बरोबर? फायलिंग म्हणजे काय? कोण सांगेल फायलिंग म्हणजे काय? एक्झिस्टिंग वॅक्सला काढते. हा, एक्झिस्टिंग वॅक्सला काढते. एक्झिस्टिंग वॅक्सला काढले नाही. वाढून हा तुमचा ओरिजिनल ट्युनिंग कोड. परत आहे का? परत क्वेश्चन आहे का? आता आन्सर चुकायचं नाही, गडबड करू नका. आन्सर द्यायला समजून घ्या आणि करेक्ट आन्सर द्या. हा बघा, पहिले 3 टाईप जरी कळले नसले तरी अजून पण संधी आहे. चौथा टाईप समजून घेऊन पहिले 3 टाईप समजून घ्यायचे. तेच करायला लागेल पहिल्या टाईप पासून. ट्युनिंग फोर्क जर फाईल केला, फाईल म्हणजे काय? रिमूव्हिंग द वॅक्स. वॅक्स लावलंच नाहीये. येस एक्झॅक्टली. सँड पेपर माहितीये? पॉलिश पेपर. एकतर तो घ्यायचा आणि याच्या प्रॉन्ग्सला घासायचा. सम मटेरियल ऑफ द प्रॉन्ग्स विल बी रिमूव्ड. ऍडिशनल मटेरियल टाकणं म्हणजे लोडिंग, आणि आहे ते मटेरियल काढणं म्हणजे फाईल. फाईल बघितली असेल की तुम्ही अशी? कुठे असते ती? सायकलच्या दुकानात गेलाय कधी पंक्चर काढायला? ती इनर ट्यूब जी असते त्याच्यावरती तो पहिल्यांदा फायलिंग करतो, स्मूथ करून घेतो ती ट्यूब. त्याच्या हातात जे असते त्याला म्हणतात फाईल. येस नो? ओके. सो फाईल घ्यायची आणि याला फायलिंग करायचं. फायलिंग केलं की याच्यावरचं मटेरियल काय होतंय? रिमूव्ह होतंय. मटेरियल रिमूव्ह झालं की ट्युनिंग फोर्कला आनंद होतोय, त्याची फ्रिक्वेन्सी वाढते. सो फायलिंग मुळे काय होतं? ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी वाढवणं इन्क्रीज होते. काय झालं? फायलिंग increases the frequency of tuning fork. समजलं? So परत question. Initially it was observed that the wire was producing 4 beats with the tuning fork. Okay. So N1 minus N2 equal to 4 or N2 minus N1 equal to 4. Wire frequency again 256 Hz. Now after filing of the tuning fork, it was observed that the beat frequency increases. म्हणजे हा जो काय मॉड ऑफ N1 मायनस N2 आहे, तो जो काय डिफरन्स आहे बाळांनो, तो काय झालाय? इन्क्रीज झालाय. आणि काय केलंय? फायलिंग पण केलेलं आहे. सांगा रेफरन्स कशाला घेऊयात? N1 ला की N2 ला? बरं, आता N1 ला रेफरन्स घेऊयात. हा आता इथं काय फ्रिक्वेन्सीची स्केल आहे की इथं काय N2 विल बी आयदर अहेड ऑफ N1 और बिहाइंड द N1. समजलं का? यस नो बोला, मोठ्याने सांगा. येस. आता बोल. आता हा N2 हा 256 इथं तर असेल, नाहीतर इथं तर असेल, माहित नाहीये कुठे आहे, राहू दे, फरक पडत नाही. कुठे आहे माहित नाहीये तर राहू दे ना, कुठेही काढू शकतो. ऍज इट इज ठेवा, इथं कुठेही लिहू नका. हा फायलिंग केलंय. फायलिंग केल्यामुळे मटेरियल रिमूव्ह झालंय, त्यामुळे ट्युनिंग फोर्कला आनंद झाला आणि त्यानं काय केलंय? आपली फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केली. असं लक्षात ठेवा. पण ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी काय झाली? इन्क्रीज झाली. N1 काय झालाय? बोला. N1 काय झालाय? इन्क्रीज. ते बटन दाबते, बंद पडलं का चार्जिंग? जस्ट गिव्ह मी अ सेकंड. फाईन. सो काय सांगतोय मी आता? फायलिंग केलं, मटेरियल रिमूव्ह झालं, ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी काय झाली आहे? इन्क्रीज. बीट्स काय झाले? इन्क्रीज. इथं मला सांगा, ऑप्शन ए की ऑप्शन बी? ऑप्शन ए की ऑप्शन बी? ऑप्शन बी. बर, N2 किती आहे? 256. मग हा N2 ट्रू आहे की फॉल्स आहे? 256 इथं लिहिलं पाहिजे. काय विचारलंय?
N1 किती आलं N1 2 4 चा डिफरन्स होता ना इनिशियली डिफरन्स किती होता 4 256 प्लस 4 260 समजलं का सो हे सगळे क्वेश्चन बीट वरचे क्वेश्चन्स असतात बीट वरचे क्वेश्चन सुटतील तुमचं तुम्हाला आता सगळे कव्हर केलेले आहेत परत शॉर्ट एक्झाम्पल घ्यायची गरज नाहीये जेवढे व्हेरिएशन असतात तेवढे व्हेरिएशन चारही कव्हर झाले टेन्शन इन्क्रीज डिक्रीज फायरिंग आणि लोडिंग फायरिंग मुळे फ्रिक्वेन्सी इन्क्रीज डिक्रीज मोठ्याने फायरिंग मुळे फ्रिक्वेन्सी इन्क्रीज डिक्रीज आणि लोडिंग मुळे फ्रिक्वेन्सी इन्क्रीज डिक्रीज ओके फाईन थांबा एक मिनिट जरा रिलॅक्स होऊयात Okay, online people also replying in the chat box. Is this point clear to all of you? Have you written this? लिहायची गरज नाही लिहिलं नाही तरी चालेल काय अडचण नाही लिहिलं नाही तरी चालेल हे 4 व्हेरिएशन लक्षात ठेवणार का लक्ष इकडे द्या हे 4 व्हेरिएशन लक्षात ठेवायचे त्याच्यावरचे क्वेश्चन सुटतील तुम्हाला काय अडचण येणार नाही बरं आणखी एक गंमत शिकायची आपल्याला लक्ष द्या सर गंमत म्हणताय आणि फिजिक्स शिकवताय झालं रिलॅक्स परत लक्ष मला समजतं तुमचा मेंदू छोटा आहे ते जास्त बसत नाही पण कपॅसिटी वाढवायची आपल्याला काय करायचं काय काय करा सर जास्त जर आपण हा मग जास्त वेळचं लेक्चर झालं की कपॅसिटी इन्क्रीज होते असं त्याचं म्हणणं बऱ्यापैकी रिलॅक्स झालाय आता एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट फायनल कॉन्सेप्ट आहे डॉपलर इफेक्ट लक्ष इकडे द्या हा लक्ष समोर पाहिजे परत कॉन्सन्ट्रेट करा जसं पहिल्या पॉइंटला बीटला जसं कॉन्सन्ट्रेट केलं बीट समजणार तुम्हाला आता बीट वरचे 4 व्हेरिएशन शिकवले आता डॉपलर इफेक्ट आणि त्याचे 8 व्हेरिएशन 8 व्हेरिएशन लगेच आज नाही होणार आहे काळजी करू नका डॉपलर इफेक्ट डॉपलरला काय सापडलं बघा मी काय सांगतो लिहून घ्या डॉपलर इफेक्ट हेडिंग द्या कटाळा करायचा नाही जरा सुद्धा डॉपलर इफेक्ट बोलायचं नाही मध्ये मध्ये कुणी बोलणार नाही Doppler effect in sound. समोर कॉन्सन्ट्रेट करा काय काय सांगतोय लिहून घ्या डॉपलर इफेक्ट इन साऊंड लिहा whenever there is relative motion 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 between source of sound and listener between source of sound and listener in bracket observer फिजिक्स मध्ये ऑब्झर्व्हरला बरीच कामं असतात बघायचं पण असतं ऐकायचं पण असतं रीडिंग पण घ्यायचं असतं सो इन जनरल ऑब्झर्व्हर सुद्धा म्हणतात त्याला ऑब्झर्व्हर म्हणजे फक्त बघत नाही तो ऐकायचं पण काम करू शकतो ब्रॅकेट मध्ये ऑब्झर्व्हर whenever there is a relative motion between the source of sound and in general observer आता साऊंडच्या केस मध्ये ऑब्झर्व्हरचं काम काय असेल
लिस्निंग. लाईटच्या केसमध्ये काय असेल? ऑब्झर्विंग. Whenever there is relative motion between the source of sound and the observer or listener, there is apparent change in frequency. There is apparent change in frequency. There is apparent change in frequency as heard by the listener. There is apparent change in frequency. There is apparent change in the frequency between as heard by the listener. Between as heard by the listener and as produced by the source. And as produced by the source. लिहा पहिल्यांदा. फार अवघड नाही आहे इंग्लिश. एक वेळ अशी जेव्हा तुम्हाला हे सगळं समजायला चालू होईल आणि असे स्टेटमेंट तुम्हाला करता येईल. पहिला पॉइंट काय आहे त्या डेफिनेशन मध्ये किंवा स्टेटमेंट मध्ये? व्हेनेवर देयर इज रिलेटिव्ह मोशन बिटवीन द सोर्स अँड द लिस्नर. सोर्स आणि लिस्नर मध्ये रिलेटिव्ह मोशन असेल तर एक चेंज ऑब्झर्व होतो. कशामध्ये चेंज ऑब्झर्व होतो बाळ? frequency. There is a change in frequency. Between what? As heard by the listener and as produced by the source. म्हणजे प्रोड्यूस केलेली फ्रिक्वेन्सी आणि ऐकायला आलेली फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये काय येतो? डिफरन्स येतो, चेंज येतो. ओके, फुल स्टॉप दिला. This effect is called as Doppler effect in sound. This effect is called as Doppler effect in sound. म्हणजे तयार केलेली फ्रिक्वेन्सी, प्रोड्यूस फ्रिक्वेन्सी और ओरिजिनल फ्रिक्वेन्सी आणि ऐकायला आलेली फ्रिक्वेन्सी डिफरंट असतात. किंवा व्हेनेवर देयर इज रिलेटिव्ह मोशन बिटवीन सोर्स अँड साऊंड. आता तुमच्यात माझ्यात काय रिलेटिव्ह मोशन आहे का? ऍज सच नाही. असेल तर निग्लिजिबल आहे. त्यामुळे मी जी फ्रिक्वेन्सी प्रोड्यूस करतोय तीच फ्रिक्वेन्सी तुम्हाला ऐकायला येते. येस नो? येस. समजायला लागलं? बट व्हेनेवर देयर इज sufficient relative motion which cannot be neglected, in that case there will be apparent change in the frequency. बरोबर? खालच्या होईल आल्या. Whenever there is relative approach, whenever there is relative approach, whenever there is relative approach, सोर्स आणि ऑब्झर्वर इफेक्टिव्हली त्यांच्यामधलं डिस्टन्स टाइम नुसार काय होत चाललंय? कमी 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 होत चाललंय. अप्रोच म्हणजे काय? अल्टिमेटली दोन गोष्टींमधलं डिस्टन्स काय होत चाललंय? कमी होत चाललंय. डझंट मॅटर एक राईटला चाललाय, लेफ्टला चाललाय, दोघं राईटला चालले, दोघं लेफ्टला चालले, डझंट मॅटर. अप्रोचचं मिनिंग काय? लिसन टू मी केअरफुली. इररिस्पेक्टिव्ह हू इज मूव्हिंग इन विच डिरेक्शन, फॉरगेट अबाउट दॅट. इफ अल्टिमेटली distance between them is decreasing, then it means approach. And if effectively there is relative separation, increase होत चाललंय, in that case it is called as departure. बरोबर का? अप्रोच आणि डिपार्चर कॉन्सेप्ट कळाली. अप्रोच म्हणजे काय? कोण कुठे चाललंय डझंट मॅटर. इफ द डिस्टन्स बिटवीन देम हे टाइम नुसार कमी कमी होत चाललं असेल तर ते अप्रोच. अँड इफ द डिस्टन्स बिटवीन देम इज इन्क्रीजिंग विथ टाइम, इट इज कॉल्ड एज डिपार्चर. ओके? Yes, no? Yes. So, whenever there is approach, पुढे काय लिहिले? वाच जरा स्टेटमेंट आणि मोठ्याने. स्टार्टिंग पासून वाच. Whenever there is relative motion between. नाही ते नको, त्याच्या खालचं वाच. Whenever there is relative approach. एवढंच आहे. Whenever there is relative approach, there is apparent increase in the frequency. There is apparent increase in the frequency. म्हणजे ओरिजिनल फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी ऐकायला येते. There is apparent increase in the frequency. There is apparent increase in the frequency. म्हणजे ओरिजिनल पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी ऐकायला येते. रेल्वे स्टेशनवर जाऊन उभं राहायचं, ट्रेन जेव्हा सायरन वाजवत असते मोठ्याने आणि तुमच्याकडे येत असते तेव्हा ट्रेनच्या सायरनची फ्रिक्वेन्सी आणि तुम्हाला ऐकायला आलेली फ्रिक्वेन्सी, या तुम्हाला ऐकायला आलेली फ्रिक्वेन्सी जास्त असते. हायर फ्रिक्वेन्सीचा आवाज येतो.
And whenever there is a departure of the train from the station and you are sitting on the station and the train sounds the siren, in that case you will feel low frequency. Compare करून बघा, आधी ऐकायला आलेली फ्रिक्वेन्सी आणि ट्रेन जातानाची फ्रिक्वेन्सी. जेव्हा ट्रेन येते अप्रोच तेव्हा फ्रिक्वेन्सी जास्त ऐकायला येणार आणि जेव्हा ट्रेन डिपार्ट होतीये तेव्हा फ्रिक्वेन्सी ओरिजिनल पेक्षा कमी ऐकायला येणार. ट्रेननं कमी फ्रिक्वेन्सी प्रोड्यूस नाही केली, ऐकायला कमी आहे. अपॅरंट वाटतंय तसं, अपॅरंट एक्सपिरियन्स. पुढे लिहा, whenever there is departure there is apparent decrease in frequency. Whenever there is departure there is apparent decrease in the frequency. There is apparent decrease in the frequency. Whenever there is departure there is apparent decrease in the frequency. म्हणजे ऐकायला फ्रिक्वेन्सी कमी येते. हे तुम्ही ऑब्झर्व केलं पण असेल, जेव्हा गाडी समोरनं येते ना आपल्या तेव्हा एक वेगळा आवाज ऐकायला येतो आणि जेव्हा गाडी पासून मागं जाते ना तेव्हा एक वेगळा आवाज ऐकायला येतो. त्या दोन टाइम इन्स्टन्सेसला जरा कम्पेअर करा. जो काय साऊंडचा इफेक्ट आहे तो दोन वेगळे साऊंड ऐकायला आल्यासारखं वाटतं. सायमल्टेनियसली येत नाही. पहिला जो आवाज आला तो हायर फ्रिक्वेन्सी असतो, नंतर जाताना जेव्हा आपल्याला कार पास करून जाते आणि कार जर हॉर्न साऊंड करत असेल तर त्या केसमध्ये चेक करा. पहिल्यांदा ऐकायला आलेला हॉर्न तो एका वेगळ्या फ्रिक्वेन्सीचा येतो आणि नंतर जाताना क्रॉस करून पुढे गेल्यानंतरचा हॉर्न एका वेगळ्या फ्रिक्वेन्सीचा येतो. हे केले का तुम्ही ट्रॅफिक मध्ये ऑब्झर्व? किंवा एखादं ट्रॅफिक तुम्हाला पास करून जातं जोरात आणि ते साऊंड आवाज करत जातं, त्या केसमध्ये हॉर्न वाजवत जातात तेव्हा. केले ना ऑब्झर्व? तो जो काही इफेक्ट आहे तो सगळ्यात पहिल्यांदा कुणी ऑब्झर्व केला? डॉप्लर. असं म्हणूया, जसं सगळ्यात पहिल्यांदा जमिनीवर पडलेलं सफरचंद कुणी ऑब्झर्व केलं? न्यूटन. त्याच्या आधी सफरचंद खाली पडत ते. चला या लेक्चरला इथं थांबूयात. नेक्स्ट